वेलकम टू आयुष्वेद 2023. आपल्या संस्कृतची प्लेलिस्ट चालूच आहे. आपल्याला लवकरच पूर्ण संस्कृत कव्हर करायचं आहे. तर ऑब्वियसली आता जवळपास आपलं वर्णमाला झाली, नंतर संज्ञा प्रकरण झालं, माहेश्वरी सूत्र आलं, त्यामध्ये नंतरून आपण घेतलं शब्दरूप, धातुरूप, नंतर सुप्रत्यय, तीन प्रत्यय, त्याचं ॲप्लिकेशन, त्यानंतर कारक प्रकाराचं ॲप्लिकेशन, म्हणजे बराचसा पार्ट आपला जो बेसिक पार्ट आपल्याला लागणार आहे पूर्ण संस्कृतचा पेपर सॉल्व करण्यासाठी तो आपला म्हणजे मोस्ट ऑफ द होण्यात आला आहे. तर आता त्याच्या पुढच्या म्हणजे पुढे जात असताना आपल्याला पुढे घ्यायचं आहे संधी प्रकरण. संधी म्हटलं म्हणजे सर्वांच्या अंगाला काटे येतात, यार संधी म्हणजे काय. आपल्याला मेन पॉईंट हा की संधी प्रकरण आपल्याला आहे 15 मार्क्सला. किती मार्क्सला आहे? 15 मार्क्स. तर त्याच्यामध्ये आपल्याला MCQ पण येऊ शकतो, ACQ पण येऊ शकतो आणि LAQ पण येऊ शकतो म्हणजे येताच. तर क्वेश्चन कसा येईल ते आपण ॲप्लिकेशनमध्ये बघू. पण आता करूया संधी स्टार्ट. तर सगळ्यात पहिले आपण बघूयात संधी म्हणजे काय. तर संधी म्हणजे काय होतं नेमकं, जेव्हा दोन अक्षर संधी म्हणजे जोडणे, जेव्हा दोन अक्षर जवळजवळ येत आहे आणि त्यांचा एक जोड शब्द तयार होतोय किंवा ते शब्द जोडत आहे तर त्याला आपण संधी म्हणत असतो. म्हणजे काय, असं पण म्हणू शकतो आपण, दोन शब्द आहेत, हा पहिला शब्द आहे आणि हा दुसरा शब्द आहे. तर या पहिल्या शब्दाचा जो शेवटचा वर्ण आहे आणि या दुसऱ्या शब्दाचा जो पहिला वर्ण आहे, तर ह्या दोघांचं मिळून जो कुठला वर्ण तयार होईल तर याला आपण काय म्हणतो, संधी म्हणतो. तर मग कसं, आता म्हणजे आता पहिला शब्द आहे आपला यदी, आणि दुसरा शब्द आहे अपि. ठीक आहे. तर मग याच्यामधला शेवटचा शब्द कुठला आहे, यद प्लस ई, म्हणजे ई आहे याच्यातला शेवटचा, प्लस याच्यातला पहिला कोणता आहे, अ प्लस पी. मग याच्यामध्ये काय होईल, एक संधी असते, यन संधी नावाची कुठली तरी संधी असते आपल्या याच्यात, पुढे कळेल तुम्हाला. तर त्या संधीनुसार याचं होतं यद्यपि. म्हणजे याला काय म्हणतात, संधी म्हणजे काय हे सांगतोय फक्त, अजून नाव वगैरे काही डोक्यात घेऊ नका. तर म्हणजे काय, पहिला शब्द आहे, पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण, आणि दुसरा शब्द आहे, दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण, या दोघा शब्द जेव्हा जुळतात म्हणजे त्यांच्यापासून एक नवीन शब्द तयार होतो, त्याला आपण संधी म्हणतो. तर एक बघताना आपल्याला सगळ्यात पहिले आगम, आदेश, नंतर लोप आणि प्रकृतीभाव हे शब्द समजणं अत्यंत आवश्यक आहे. तर आगम बघताना सगळ्यात पहिले आगम म्हणजे काय हे क्लिअर होणं अत्यंत आवश्यक आहे. तर आगम म्हणजे काय असतं, दोन वर्ण आहेत, म्हणजे समजा दोन वर्ण आहेत, ते दोन वर्ण मिळत आहे, मग काय होते, संधी तयार होते बरं का. ती संधी तयार झाल्यानंतर त्यांच्यामध्ये एखादा नवीन वर्ण येतो तेव्हा त्याला आगम म्हणतो. काय, दोन वर्ण आहेत, त्या दोन वर्णापासून एक संधी तयार होते, मग ती संधी तयार होत असताना एखादी नवीन वर्ण येतोय म्हणजे काय होते, आगम होते, आगम. तर आता मग कसं इथं एखादी उदाहरण बघूया. तर आगम म्हणजे काय हे बघू आपण. काही वेळा दोनही वर्ण तसेच राहून त्यांच्यामध्ये एखादा नवीनच वर्ण येतो तेव्हा त्याला आगम म्हणतात. ओके. त्याचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपण काय देऊ शकतो, आपण आता एखादी उदाहरण घ्या, पठण प्लस अस्ति. ओके. तर मग इथं पठण अस्ति काय होईल, पठण अस्ति कंप्लीट झालं पाहिजे ना, पण तसं नाही होत. इथं काय असतो, पठण न, डबल न होतो आणि स्ती. मग इथं काय होतंय, एकच न आहे ना, पण इथं नवीन न आला, एक न पण आहे, पण ॲज इट इज आहे, पण हा नवीन न आलाय ना, मग हा काय न्यू वर्ड ॲड झालाय, म्हणजे जुने तसेच तसे आणि त्यात एक न्यू वर्ड ॲड झालाय, तर मग त्याला काय म्हणतो आपण, आगम म्हणतो. नंतर आदेश म्हणजे काय होतो, आदेश संधी होत असताना दोन शेजारील वर्ण, म्हणजे दोन शेजारील वर्ण म्हणजे ज्या वर्णांची संधी होते,
ते निघून जातात आणि एखादा नवीन वर्ण येतो, म्हणजे काय होतो, आदेश होतो. म्हणजे दोन वर्णांपासून संधी होते, तर ते संधी होताना ते दोघं जे ओल्ड आहेत, ज्यांची संधी होते ते निघून जातात आणि त्यांच्या जागी नवीन वर्ण येतो, त्याला म्हणतो आपण आदेश. तर याचं एखादी उदाहरण बघू आपण. गण प्लस ईश हे बघूया. तर गण मध्ये काय आहे, ग न प्लस अ आहे आणि इथे ईश आहे, ई प्लस श. तर अ आणि ई हाही राहिलं पाहिजे ना, नाही, तर हे दोघं निघून जातील आणि याचा बनेल ए. हां, मग काय होईल, गण प्लस ए प्लस श, मग काय होईल, गणेश. आता इथे तुम्हाला अ आणि ई दिसतंय का, नाही दिसते. मग इथं काय झालंय, आदेश झालाय. म्हणजे संधी होताना एक तर आगम होऊ शकतो, एक तर आदेश होऊ शकतो, तिसरं होऊ शकतं लोप. लोप म्हणजे काय, आता ते आपण बघूयात. वर्ण अदृश्य होतं, म्हणजे काय, डिसअपिअर होतं, म्हणजे दिसेनासं होतं, त्याला काय म्हणतो आपण, लोप म्हणतो. तर आता याच्यामध्ये एक अक्षर बघा, एका सांगितलं मला, वर्ण अदृश्य होणे म्हणजे लोप. तर आता एक एक्झाम्पल बघूया आपण. प्र प्लस अ प्लस ए येते. हां, तर इथे काय होतं, याचं संधी काय होते, प्रेज येते. तर याच्यामध्ये डिसअपिअर काय होते, अ डिसअपिअर होते, अदृश्य होते, त्याच्यामुळे इथे काय झाला, अचा लोप झाला. आणि चौथं असतं प्रकृती भाव. प्रकृती भाव म्हणजे काय, आपल्याला वाटतंय की दोन वेगवेगळे शब्द आहेत, आपल्याला वाटतं की तिथे संधी होणार आहे, संधी होऊ शकते, पण त्या ठिकाणी संधी होत नाही. कारण का होत नाही, त्याचे पण नियम असतात. तर ज्या ठिकाणी संधी होऊ शकते असं वाटतंय, पण तरी पण देखील संधी होत नाही, त्याला आपण प्रकृती भाव म्हणतो. तर याचं एक एक्झाम्पल घेऊ आपण. हरी प्लस येतो असं एक्झाम्पल घेतलं तर आपल्याला इथं वाटलं पाहिजे ना की संधी होईल, दोन वेगवेगळे शब्द आहेत, पण तिथे संधी न होता काय होतं, हरी येतो असंच राहतं. तर मग इथे काय होतंय, संधी होत नाही, दोन वेगवेगळे शब्द आहेत तरी देखील संधी होत नाही, त्याला आपण काय म्हणतो, प्रकृतीभाव म्हणतो. तर आता बघूयात पुढे. ह्या चार म्हणजे ज्या संधी किती प्रकारचे आहे, या संधीचे प्रकार नव्हते बरं का. आगम, आदेश, लोप आणि प्रकृतीभाव याच्याद्वारे संधी होते. म्हणजे कुठली पण संधी राहिली तर एक तर त्याच्यात आगम होईल, नाही तर आदेश होईल, नाही तर लोप होईल, नाही तर प्रकृतीभाव होईल. या गोष्टी आपल्या त्या संधीमध्ये होत असतात. आगम, आदेश, लोप आणि प्रकृतीभाव ही संधी नाही आहे, हे संधी होत असतात, तर त्याचं मीडियम असतं, म्हणजे त्याच्या थ्रू होत असतात संधी. ओके, तर आपण संधीचे प्रकार बघूयात. संधी तीन प्रकारची असते, स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. स्वर संधीला आपण अच संधी देखील म्हणतो, व्यंजन संधीला देखील आपण हल संधी देखील म्हणतो. तर आता तुमच्या डोक्यात आलं पाहिजे अच म्हणजे काय आणि हल म्हणजे काय. आपण सर्व माहेश्वर सूत्र शिकलो. तर माहेश्वर सूत्रामध्ये अ, ऊन, रुल, रू, के, ऊ, ऐ, वरट, लन वगैरे हे जे 14 सूत्र आहेत ते तुम्हाला पाठ असेल. तर ते होत असताना अच म्हणजे अ पासून तर च पर्यंत जे काही वर्ण येतं माहेश्वर सूत्रामध्ये ते सगळे स्वर असतात. त्याच्यामुळे ते जे असतं प्रत्याहार, अच प्रत्याहार हे स्वर इंडिकेट करत असतो. आणि ह पासून ल पर्यंत जे काय वर्ण असतात ते सगळं कशामध्ये येतात, हल प्रत्याहारमध्ये येतात. आणि हल प्रत्याहारमध्ये सगळे व्यंजन असतात, त्याच्यामुळे आपण व्यंजनला हल प्रत्याहाराने इंडिकेट करतो आणि स्वरांना अच प्रत्याहाराने इंडिकेट करतो. तर चला मग कुठलीही वेळ न करता आपण आज स्वरसंधी बघूया. स्वरसंधी, तर स्वरसंधीमध्ये ऑब्विसली काय होणार आहे, स्वरांचा उपयोग होणार आहे. तर स्वरसंधीमध्ये टोटल 8 संधी आहेत. तर त्याच्यामधला पहिला प्रकार बघूया आपण, यनसंधी. यनसंधी म्हणजे काय, तर सगळ्यात पहिले आपण काय संधी घेताना कशी घेणार आहोत, संधी घेताना फक्त त्याचं सूत्र आणि त्या संधीला नेमकं म्हणायचं काय त्याचं एक्स्ट्रा डेफिनेशन बुकमध्ये दिलं आहे. बऱ्याच लोकांनी वेगवेगळ्या टीचर्सकडून शिकले पण आहेत, सगळ्याचे डेफिनेशन पाठ असतात, फक्त आपल्याला ती उपयोगात करता येत नाही. आणि मोस्ट ऑफ द लोक असे काही अभ्यास करतात संधीचा की जो काही उपयोगाचा नाही, की ज्याचा आपल्याला काही उपयोग होणार नाही. आपल्याला एक्झाम्पल बऱ्याचशी लोकांची संधी शिकून झालेली पण तरी देखील त्यांना एक्झाम्पल सॉल्व्ह करता येत नाही. तर कारण का की जे आपल्याला समजलं पाहिजे तेच आपण विसरून जातो आणि वेगळंच काही अभ्यास करत बसतो. तर मग यन संधीमध्ये काय, सगळ्यात पहिलं बघूया सूत्र. सूत्र आहे इको यनाची, बस एवढंच पाठ करा सूत्र, बरोबर आहे. तर इको यनाची एवढं बघितलं. तर मग यन संधीचं नेमकं म्हणणं काय, ज, ई, उ, रू आणि रू. काय, ई, उ, रू आणि रू याच्या पुढे ज विजातीय स्वर आला
विजातीय स्वर म्हणजे काय, सेम नसलं पाहिजे, वेगळा स्वर. ते किंवा त्याची जात सेम नको असली पाहिजे. जात सेम नसलं म्हणजे काय, विचार करा आणि सांगा मला, कारण आपण स्वर सगळे घेतले वर्णमाळामध्ये. स्वर म्हणजे काय सगळं सांगितलेलं आहे. तर विजाती म्हणजे ई उ रूच्या समोर जर विजातीय स्वर आला तर ई उ रूच्या जागी य व र आणि ल येतो. म्हणजे ईच्या जागी येतो य, ऊच्या जागी येतो व, रूच्या जागी येतो र आणि रूच्या जागी येतो ल. काय सांगितलं मी तुम्हाला, हे बघा, हे इम्पॉर्टंट आहे. ई उ रूच्या समोर जर विजातीय स्वर आला तर ईच्या जागी य येतो, ऊच्या जागी व येतो, रूच्या जागी र येतो आणि रूच्या जागी ल येतो. एवढेच आहे यन संधी. तर मग आता हे काय नेमकं तुम्हाला कळलं पाहिजे, याचं नेमकं याचा अर्थ काय. तर MCQ मध्ये यन संधीवर कसाही प्रश्न येऊ शकतो की हे जे ई उ रूल ना ते काय आहे, एक प्रत्याहार आहे. आणि हे जे वर आहे हे काय आहे, यन प्रत्याहार आहे. तर मग विचारता यन संधीमध्ये कुठल्या प्रत्याहाराच्या जागेवर यन प्रत्याहार येतो, तर एक प्रत्याहाराच्या जागेवर यन प्रत्याहार येतो. एक प्रत्याहारामध्ये काय होतं, ई उ रूल आणि यन प्रत्याहारामध्ये वर आलं, बस एवढंच, बाकी काही नाही. तर मग एक एक्झाम्पल बघूया आपण. ग्राही प्लस उष्ण असं दिलं आहे एक्झाम्पलमध्ये. म्हणजे पेपरमध्ये आपल्याला असं ग्राही प्लस उष्ण दिलं आहे. सगळ्यात पहिले आपल्याला संधी आयडेंटिफाय करायची. तर संधी आयडेंटिफाय करताना याला काय म्हणतात, ऑर्डर. म्हणजे हे जे मी तुम्हाला ब्रॅकेटमध्ये लिहून देईल हे शोधायचं त्या संधीमध्ये. तर आता ह्या संधीमध्ये याच्यापैकी तुम्हाला काय दिसतंय, तर सगळ्यात पहिले संधी करताना त्याची फोड करून घ्यायची, पूर्ण फोड करायची. तर ग्रा ह प्लस ई प्लस उष्ण, ठीक आहे. हे झाल्यानंतर हा जो ई आहे आपल्याला काय सांगितलं, ई उ रूलच्या जागी य वर राहिला येतो. तर मग हा जो ई आहे ग्राहीमधला आणि इथे काय उ आहे. तर मग काय सांगितलंय, एक प्रत्याहारातील वर्ण, एक प्रत्याहारातील काय दिसतंय, ई दिसतंय आणि पुढे काय दिसतंय, उ दिसतंय. उ दिसतंय म्हणजे काय दिसतंय, स्वर दिसतोय ना, विजातीय स्वर. तर मग विजातीय स्वर दिसत असल्यामुळे इथं काय होईल, आपल्याला ईच्या जागी काय येईल, य येईल. आयडेंटिफाय झालं. आणि ही ऑर्डर कशी घ्यायची, म्हणजे आयडेंटिफिकेशन करताना मागून पुढे जायचं, पुढून मागे नाही जायचं. तर मग हे शोधताना आता ई शोधायचं ना तुम्हाला, ई शोधताना पुढून नाही शोधत जायचा, मागून शोधत जायचा. म्हणजे जर मोठी संधी असली, म्हणजे एका शब्दामध्ये एकापेक्षा जास्त संधी होत असल्या तर सगळ्यात पहिले लास्टची संधी सॉल्व करायची, मग त्याच्यानंतर फ्रंटने कधीच संधी सॉल्व करत जायची नाही, हे डोक्यात ठेवा. तर मग ईच्या जागी काय तो य येतोय, मग काय होईल, ग्राह प्लस य प्लस उष्ण, कळत आहे. तर मग ग्राह्य प्लस य प्लस उष्ण, मग काय त्याचं, ग्राह्युष्ण झाली संधी. आता ही यन संधी कशा ओळखली, ही ऑर्डर शोधली आपण त्याच्यामध्ये. आता अजून एक असंच एक्झाम्पल घेऊया आपण. घेऊया खलू प्लस आयुर्वेद. असं एक्झाम्पल घेतलं. सगळ्यात पहिले आपण काय करू, याची फोड करून घेऊ पूर्ण याची. खल प्लस उ प्लस आ युर्वेद. ओके. तर आता काय दिसतंय आपल्याला इथे, ऑर्डर बघायची. ऑर्डर म्हणजे काय, की मागून शोध जायचं. तर आपल्याला यन संधीमध्ये उ दिसतो, उ असतो हे माहिती आपल्याला. मग इकडनं बघत जायचं काय यन, त्याच्यामध्ये ई उ रूलच्या समोर जर विजातीय स्वर आला तर ई उ रूलच्या जागी य वरला येतो. तर मग इथं काय सगळ्यात पहिलं स्वर शोध, सगळ्यात पहिले स्वर येईल ना आपल्याला, ठीक आहे, स्वर दिसला आपल्याला. मग त्याच्या पण पुढे या, हे बघा इकडनं असं जायचं. सगळ्यात पहिले स्वर दिसला, स्वर दिसल्यानंतर आपल्याला उ दिसतोय. मग आलं ना आपल्याला जे पाहिजे ते मिळालं. म्हणजे ऊच्या पुढे विजातीय स्वर आहे, तर मग ऊच्या जागी काय येईल, व येईल, कळतंय. मग काय येईल, खल प्लस व प्लस आयुर्वेद, मग काय होईल, खलवा आयुर्वेद, कळतंय. मग हे कोणत्या सूत्राने होते, हे सगळं जे आपण करतोय ते इकोयनाची होते. बस मग इथे ब्रॅकेटमध्ये सूत्र लिहायचं काय, इकोयनाची.
सूत्राची आवश्यकता आहे. म्हणजे सॉल्व्ह करताना तुम्ही कुठल्या स्टेपला कुठलं सूत्र वापरताय ते आपल्याला यूज करायचं आहे. आता कळाली यन संधी काय नक्की. तर अशा एक प्रकारामध्ये येतं. आणि दुसऱ्या टाईपमध्ये एक्झाम्पल येतं, एक पूर्ण शब्द दिलेला असतो आणि ते त्याच्यानं आपल्याला कोड करायचे असते. तर मग ते कसं येईल, शब्द मृद्वाग्नी, समजा असा शब्द दिला आपल्याला मृद्वाग्नी, तर याच्यात सांगितलं आपल्याला संधी ओळखा. तर मग याच्यात कसं ओळखणार, सगळ्यात पहिले जोड शब्द. यन संधीमध्ये जोड शब्द असतो. काय, यन संधीमध्ये जोड शब्द असतो. जोड शब्द असला म्हणजे यन संधीचा विचार करायचाच. आणि त्याच्यामध्ये पण व दिसतो आपल्याला, हे बघा व दिसतोय हां, आणि प्लस अग्नी दिसतोय पुढे. तर सगळ्यात पहिले याची फोड करून घ्या आपण पूर्ण शब्दाची. मृ द्वा असं शब्द दिले आपण फोड करून. तर मग इथं व दिसतोय ना आपल्याला आणि इथं द दिसतोय. तर मग कसं कराल तुम्ही, ऑर्डर मागून पुढे घ्यायची. तर मग असं करत असताना सगळ्यात पहिले आपल्याला काय सांगितलं आहे, ई उलरूच्या पुढे जर विजाचे स्वर असेल तर ई उलरूच्या जागी य वरला येतो. तर मग याच्या आपल्याला काय दिसतंय, व दिसतोय आणि पुढे स्वर दिसतोय. स्वर कुठला दिसतोय, कुठला दिसतोय, अ दिसतोय. तर मग व दिसतोय, वच्या पुढे स्वर आहे. तर मग व कशाच्या जागेवर आलाय, उच्या जागेवर आलाय, कळतंय. मग आता आपल्याला हे रिव्हर्स स्टेपने जायचं आहे. तर मग रिव्हर्स स्टेपने जायचं म्हणजे कसं, उलटं करायचं. मग आपल्याला वच्या जागी उ आणायचं आहे. मग वच्या जागी उ आणायचं तर मध्ये प्लस टाकावं लागेल. आता आपण जोड शब्द तोडतोय. तर मग जोड शब्द कसं होईल, मृदू, उ कशाच्या जागेवर आला, वच्या जागेवर आला, प्लस अग्नी झालं सॉल्व. आणि कोणत्या सूत्रानं झालं, इको यनाची. आता कळालं. अशा दोन टाईपमध्ये संधीमध्ये एक्झाम्पल येत असतं. आता पुढची 2 नंबरची संधी आहे अयादी संधी. अयादी संधीचे सूत्र आहे एचो यवायावह. तर अयादी संधी नेमकं म्हणते काय ते पण गोष्ट कळाली पाहिजे ना. अयादी संधीचं म्हणणं काय, ह्या सूत्राचं नेमकं म्हणणं काय ते बघूया आपण. जर एच प्रत्यारातील वर्ण आहे ना, एच प्रत्यारातील वर्ण आणि त्याच्या पुढे जर स्वर आला हां, तर एच प्रत्यारातील वर्णाच्या जागी काय होतं, अय, अव, आय आणि आव असे आदेश होता. काय सांगितलंय, एच प्रत्यारातील वर्णाच्या पुढे जर स्वर आला तर एच प्रत्यारातील वर्णाच्या जागी काय होतं, अय, अव, आय आणि आव असे आदेश होता. तर मग एच प्रत्यारातील वर्णाच्या जागी कोणकोणते वर्ण येतात, ए, ओ, ऐ आणि औ हे एच प्रत्यारातील वर्ण आहे. तर याच्या जागी काय येणार आहे आपल्याला, अय, अव, आय आणि आव. हे कधी येणार आहे पण, जेव्हा यांच्या पुढे स्वर येणार आहे. तर मग बघूया, ही ऑर्डर आहे, जे लक्षात ठेवायचं. याच्यानुसार आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचे. आता एक एक्झाम्पल बघूया आपण, काय म्हणणं काय बघा. हर एक्झाम्पल क्या, असा एक्झाम्पल देगा, पौ प्लस अकह. तर पौ दिलंय ना, मग काही प प्लस औ प्लस अकह असं केलं आपण. तर इथं काय दिसतं तुम्हाला, औ दिसतोय आणि औच्या पुढे स्वर दिसतोय. तर मग औच्या जागी काय येईल आपल्याला, आव येईल. मग काय, प प्लस आव प्लस अकह. हां, कळतंय. मग काय येईल याचं, हे हा व अर्धा अप असतो. आणि हे कुठल्या सूत्रानं झालं आहे, एचो यवा याव या सूत्राने सॉल्व झालं आहे. तर मग याचं काय होईल, पावकह. आता कळालं. खाली इथे लिहू शकता, इथे सिद्धम, हे असं सिद्ध झालं बस. पुढे दुसरं एक्झाम्पल जर घ्यायचं म्हटलं तर आपण घेऊया तस्से प्लस ओदनम. तस्से प्लस ओदनम. तर मग याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिले याची फोड करायची. तस्य प्लस ए प्लस ओदनम. आता ए आहे, त्याच्या पुढे ओ आहे, स्वर आहे. मग याच्या जागी काय येईल, आव आदेश होईल.
काय ऐ औ आय आणि आव. तर मग ऐच्या जागी काय आदेश होतो, आय आदेश होतो, सॉरी. तर ऐच्या जागी काय होतं, आय आदेश होतो. मग तस्य प्लस आय प्लस ओदनम. चालेल. तर मग याचं काय होईल तयार, तस्य प्लस आ तस्या, हां, आणि पुढे काय य प्लस ओ यो, तस्या योदनम झालं. आणि हे कोणत्या सूत्रामुळे झालं, येचो यवा यावह, आणि हे कशामुळे झालं, इथे सिद्धम, सिद्ध झालं. अशा प्रकारे आपलं अयादी संधी असते. तर अयादी संधीमध्ये हा एक टाईप झाला. दुसऱ्या टाईपमध्ये काय येतं की आपल्याला पूर्ण शब्द दिलेला येईल आणि त्या पूर्ण शब्दापासून आपल्याला त्याची फोड करायची होईल. ठीक आहे. तर मग आता एक घेऊया आपण, कुक्षा वादमानम असा आपल्याला शब्द दिला. तर आता सांगितलं की आपल्याला संधी ओळखा. तर संधी ओळखताना आपल्याला काय बघायचं, आपल्याला सगळ्यात पहिले काय ओळखायचं, अय. आता तर पूर्ण शब्द दिला आहे. मग आपल्याला ऑर्डरमध्ये काय अय अव आय आव असे शोधावं लागेल. मग इथं काय दिसतंय, काय दिसतंय इथे, दिसलं, काय दिसलं, इकडनं येतो आपण, आव दिसला आपल्याला. आव कसं दिसला, कक्षा, क्षामधला आ आणि व, मग हे काय होईल, कुक्ष प्लस आव प्लस आदमानम असा शब्द आहे. मग आवच्या पुढे स्वर आहे. मग आव कशामुळे आलाय, औमुळे आलाय. तर औमुळे आला तर कसं होईल, मग कुक्ष प्लस औ प्लस आदमानम. तर मग कुक्ष प्लस औ प्लस आदमानम, मग काय होईल, कुक्षो आदमानम, कुक्षो प्लस आदमानम अशी त्याचा शब्द तयार होईल. तर मग हे कशामुळे झाला आहे, येचो यवा यावामुळे, आणि इथे काय झालं, इथे सिद्धम. आता कळालं का आपल्याला काय करायचं आहे, कुठली संधी सॉल्व करताना बॅक टू फ्रंट सॉल्व करत जायची आणि ऑर्डर बघायची. तर याची ऑर्डर काय सांगितली तुम्हाला, ए औ ऐ औच्या पुढे जर स्वर असेल ते एच्या जागी अ येतो, ओच्या जागी औ येतो, ऐच्या जागी आय येतो आणि औच्या जागा आव येतो. ही झाली दुसरी संधी म्हणजे अयादी संधी. आता तिसरी संधी बघूया, गुणसंधी. इम्पॉर्टंट संधी आहे. ते गुणसंधीचं सूत्र काय, सूत्र आहे आदगुणः. या सूत्राने गुणसंधी होत असते. आणि आदगुणाचं म्हणणं काय नेमकं, त्याची ऑर्डर काय आपल्याला, ए कशापासून बनतो, अ प्लस ईने ए बनतो, नंतर ओ कशाने बनतो, अ प्लस ऊने ओ बनतो, आणि अर कशाने बनतो, अ प्लस रूने बनतो. म्हणजे ए अ प्लस ई आला तर त्याचा ए होतो, किंवा ए आला तर याचा अ प्लस ई होतो, ओचा अ प्लस ऊ होतो, किंवा अ प्लस ऊ आला त्याचा ओ होतो, आणि अर कशा अ प्लस रू म्हणजे अर असतो. तर आता एक्झाम्पल बघूया, तुशोदनम असं एक्झाम्पल दिलं. आणि सगळ्यात मेन मुद्दा म्हणजे गुणसंधीत एक हिडन ट्रिक मात्रा असतो. मात्रा ज्या संधीमध्ये दिसला ती गुणसंधीमध्ये आपण त्या गुणसंधीचा विचार करू शकतो. गुणसंधी असेल असंच नाही, पण मात्रा दिसल्यावर गुणसंधी असेल असा आपण विचार करू शकतो. तर तुशोदनम असं दिलंय. तर इथं आपल्याला काय दिसतंय, ओ दिसतोय. तर मग इथे आपण काय विचार करणार आहे, ओ दिसतो तर तुम्ही म्हणशाल ओ तर आपण याच्यात पण बघितला अयादी संधीमध्ये, पण अयादी संधीमध्ये पुढे स्वर बघितला ना, इथे कुठे स्वर आहे, ओच्या पुढे स्वर आहे का, नाही, ध आहे व्यंजन. तर मग काय येईल इथे आपण, तुष प्लस ओ प्लस दन. आता ओ कशाच्या जागेवर येतो, अ प्लस ऊ, मग काय येईल, तुष प्लस अ प्लस ऊ दन. कळलं. मग काय होईल याच्यापासून तयार, तुष प्लस उदनम असं तयार होईल. आणि हे कुठलं सूत्र झालं, आदगुणाने झालं. हे काय झालं, इथे सिद्ध. आता कळालं का, म्हणजे काय, अ प्लस ऊ आला ना, ओच्या जागेत अ प्लस ऊ आला म्हणजे कुठली संधी झाली, गुणसंधी झाली.
आणि दुसरा टाईप असतो त्याच्यामध्ये की आपल्याला फोडून शब्द दिलेला असतो आणि त्याच्यापासून आपल्याला एक प्रॉपर वर्ड फॉर्म करायचा असतो. आता फोडून शब्दाचा आपण एक घेऊया, श्लेष्मा प्लस ET असं एक्झाम्पल दिलं आपल्याला, कळतंय. तर आता याच्यामधून श्लेष्मामधनं काय निघू शकतो बाहेर, अ निघतोय. श्लेष्मा प्लस अ प्लस ई प्लस टी, मग अ प्लस ईचा काय होतो, ए होतो. असं शिकलो आपण गुणसंधीमध्ये. मग काय होईल, श्लेष्मे प्लस प्लस कशाला, त्याला पूर्ण शब्दच तयार होईल ना, श्लेष्मे टी. हे कशाने झालं, आधं गुणन झालं आणि हे काय झालं, इथे सिद्धम. अशा प्रकारे असते गुणसंधी. गुणसंधीची ऑर्डर काय, अ प्लस ईच्या जागी ए येतो किंवा ईच्या जागी अ प्लस ई येतो, ओच्या जागी अ प्लस ओ येतो किंवा अ प्लस ओच्या जागी ओ येतो, आणि अरच्या जागी अ प्लस ओ येतो किंवा अ प्लस ओच्या जागी अ येतो. गुणसंधीच्या पुढे आहे वृद्धिसंधी. वृद्धिसंधीचं सूत्र काय आहे, बऱ्याच लोकांना सूत्र पाठ नाहीत. पाठ नाही माहिती, त्यांचा अर्थ पाठ आहे पण सूत्र पाठ नाही. तर याचं सूत्र आहे वृद्धिरेची. वृद्धिरेची हे सूत्र आहे वृद्धिसंधीचं, आणि त्याची ऑर्डर काय आहे, वृद्धिसंधीची ऑर्डर अ प्लस ओ किंवा आ असेल तर त्याचा होईल आ, अ प्लस ए असेल तर त्याचा होईल ऐ, कळत आहे. अ किंवा आ असेल त्याच्या पुढे जो ओ असेल तर त्याचं होईल औ. म्हणजे काय, थोडक्यात वृद्धी होती. अची वृद्धी झाल्यावर आच होणार आहे, एची वृद्धी झाल्यावर ऐच होणार आहे, ओची वृद्धी झाल्यावर औच होणार आहे, कळत आहे. आणि पुढे अ प्लस ऊचं काय होईल, औ. तर ह्या अशा गोष्टी जिथे दिसतील आपल्याला ती झाली वृद्धिसंधी. हे शोधावं लागेल मग आपल्याला. तर मग कसं शोधणार, कसं, हाच तो मेन पॉईंट आहे ना. हे बघा, आता गुणसंधीमध्ये तुम्हाला वृद्धी दिसली का, म्हणजे आपण असं म्हणायचो ऊ, छोटा ऊ मोठा ऊ, छोटा ओ मोठा ओ. तर मग त्याच्यामध्ये तो मोठा ओ जिथे दिसतील किंवा म्हणजे मोठेवाले जे वर्णाक्षर असतील जे दिसतील ती वृद्धिसंधी होते. तर मग आता आपण बघतोय उदाहरण, इहौषधम असा शब्द दिलाय आपल्याला. तर मग आता इथं औ दिसतोय. औ कशात आलेला आपल्याला, औ आदिसंधीत तर नाही आलेला, गुणसंधीत पण नाही आलेला. औ आलेले का, नाही, ओ आलेला आहे गुणसंधीत. मग वृद्धिसंधीत औ येतोय. तर मग काय होईल, इह प्लस औ प्लस शदम. आता आपण औषधम पण लिहू शकतो पण औ लिहितो आपण फक्त. तर मग औ का बरं लिहितो आपण, अ कशाचा मिळून तयार होणार आहे, हा मेन पॉईंट आहे. तर औ हा बसणार आहे अ प्लस ओ ने, कळत आहे. मग ही काय होईल, इह प्लस अ प्लस औषधम. तर मग काय होईल, इह औषधम. तर हे कुठल्या संधीने झाले, वृद्धिरेची. आणि हे काय झालं, इति सिद्धम. आता एक अजून एक्झाम्पल दिलं आपल्याला, चौजस. इथं काय दिलं, च प्लस औजस. औ कशापासून बनतो, अ प्लस ओ. मग काय होईल, च प्लस अ प्लस ओजस. तर मग काय होईल, च प्लस ओजस. झाली सॉल्व. ते कशाने झालं, वृद्धिरेचीने. वृद्धिरेचीने कसं झालं, औ आलाय, औच्या जागी अ प्लस ओ केलंय. कुठे दिसतंय का इथे, हे बघा, औ आलाय, औच्या जागी अ प्लस ओ दिसतोय. तर मग याच्यामुळे आपण हे वृद्धिरेचन झालं आणि कशाने झालं, इथे सिद्धमने. तर मग याचा अर्थ कळतो तुम्हाला. ह्या ज्या ऑर्डर सांगतोय मी आता इथे शिकवताना, त्या ऑर्डर लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्या ऑर्डर फॉलो करताना, संधी सॉल्व करताना मागून पुढे सॉल्व करत जायची. ह्या दोन मेन ट्रिक. आणि सूत्र पाठ करायचं. सूत्र काय पाठ करणार आहे आता त्याच्यात, वृद्धिरेची फक्त पाठ करायचं आहे बस. काय पाठ करण्यासारखं काय यात करायचं,
वृद्धी संधी नंतर आहे आपली पूर्वरूप संधी. तर पूर्वरूप संधीचं पहिलं सूत्र बघूया. सूत्र तर खूप मोठे त्याचं. एंग पदांतात अतिपदांतात एंगते. काय सूत्र? एंग पदांतात अतिपदांतात एंगते. ते ए असताना तर याची ऑर्डर काय आहे? पूर्वरूप संधीची ट्रिक काय? याच्यामध्ये अवग्रह दिसतो, म्हणजे असा यशची संधी दिसते. अवग्रह, असा अवग्रह आपल्याला पूर्वरूप संधीमध्ये दिसतो. असं नाही की पूर्वरूप संधीमध्ये दिसतो, पण असा अवग्रह दिसल्यानंतर आपल्या डोक्यात क्लिक झालं पाहिजे की हे पूर्वरूप संधीचं एक्झाम्पल असू शकतं. शकतं बोलतोय. मग याची ऑर्डर काय आहे? सगळ्यात ऑर्डर बघूया. ए आणि ओ च्या पुढे जर अ असेल, काय म्हणतंय, ए आणि ओच्या पुढे जर एक ए असेल, म्हणजे ए आणि ओच्या पुढे जर अ असेल तर इथे पूर्वरूप एकादेश होतो. पूर्वरूप एकादेश होतो म्हणजे काय? हा अ जो राहतो तो निघून जातो, त्याच्या जागी काय येतो? अवग्रह येतो. असं यशचं साईन येतं. तर बाई ही ऑर्डर लक्षात ठेवा. म्हणजे काय? ए आणि ओच्या पुढे जर अ आला तर ए आणि ओचा पूर्वरूप एकादेश होतो, म्हणजे अ निघून जाऊन ए आणि ओ पैकीच जो वर्ण असेल तो येतो आणि अच्या जागी अवग्रह येतो. काय? ए आणि ओच्या पुढे जर अ असला तर अ निघून जाऊन त्याच्या जागी अवग्रह येतो आणि ए आणि ओ तसाच तसा राहतो. म्हणजे पूर्वरूप एकादेश म्हणजे पूर्वी जो वर्ण आहे अच्या तो वर्ण तसाच तसा राहतो आणि म्हणजे आदेश होतो. आदेश होतो म्हणजे काय? निघून जातो आणि तो येतो. आता एक एक्झाम्पल बघूया आपण. अम्लो प्लस अथ असं एक्झाम्पल आहे. तर इथं काय दिसतंय? ओ दिसतोय. ओ कसं काय दिसतोय? बऱ्याच लोकांना हे पण नाही कळत. आता आपण अम्ल प्लस ओ, अम्ल होतं ना, मग ओ काढला बाहेर प्लस अथ असं काढलं. ओच्या पुढे अ दिसतोय, मग सगळ्यात पहिले हा अ काढून अवग्रह करून घ्यायचा अथ. आता ओच्या जागी काय होईल? पूर्वरूप एकादेशी होईल ना, मग अम्लो असंच असं राहील. कळत आहे? मग पूर्ण काय होईल शब्द? अम्लो थ. हे झालं सॉल्व. तर हे कोणत्या सूत्राने झालं होतं? एंग पदांतात अति. एवढं लिहिलं आणि पुढे डायट डॅश केलं चालून जातं. आणि इथे लिहायचं इथे सुद्धा. बस. काय अवघड काय? पूर्वरूप संधी. ए आणि ओच्या पुढे जर अ आला तर अ निघून जातो, त्याच्या जागी यशचं साईन येतं म्हणजे अवग्रह येतो आणि ए आणि ओ पैकी जो वर्ण असेल तो ॲज इट इज तिथे येतो. बस. आता अजून एक असं बघूया आपण. कृष्णेष्टमी असे कृष्णेष्टमी असं उदाहरण आहे. आता तुम्ही इथे यश दिसतोय म्हणजे काय? पूर्वरूप संधी असूच शकते कारण इथं पुढे ए आहे ना. तर मग काय येईल? कृष्ण प्लस ए प्लस अवग्रह प्लस टमी. ए आला तर अवग्रह आला, मग अवग्रह जाईल काय येईल? अ येईल. कृष्ण प्लस ए प्लस अष्टमी. मग काय येईल याचं उत्तर? कृष्णे प्लस अष्टमी. झालं सॉल्व. आणि हा ए कशामुळे झालं होतं? एंग पदांतात. हे सूत्र याच्यामुळे एंग पदांतातमुळे ए अवग्रहाच्या जागी अ आला आणि काय झालं? इथे सिद्ध. अशा प्रकारे पूर्वरूप संधी आहे. आता पुढे बघूया आपण सवर्ण दीर्घ संधी. सवर्ण दीर्घ संधी म्हणजे काय? सगळं पहिले सूत्र काय आहे? अकह सवर्णे अची. अक सवर्णे अची हे आहे सूत्र. तर याचं म्हणणं काय आहे? सवर्ण दीर्घ, सवर्ण सारखा वर्ण आला तर त्याचा म्हणजे अ प्लस अ असा आला तर त्याचा दीर्घ काय होईल? अ प्लस अचं आ होईल. म्हणजे सारखा वर्ण येतोय त्याची संधी होते तर त्याचा दीर्घ वर्ण त्या ठिकाणी येईल. सवर्ण दीर्घ, सारखा वर्ण येतोय तर त्याच्यामुळे दीर्घ संधी होईल. आणि सूत्र काय त्याचं? अक सवर्णे अची.
एक मी सांगतो, अकह. अकह म्हणजे काय? अप्रत्याहार. अप्रत्याहार म्हणजे कुठले वर्ण आहे मला ते सांगा पहिले. अ, ई, उ आणि रू. ऑर्डर सांगते बरं का तुम्हाला, ऑर्डर काय याची. अ, ई, उ आणि रू. ओके, त्याच्या पुढे जर सेम स्वर रिपीट झाले म्हणजे काय, अ, ई, उ, रूच्या पुढे जर सेम स्वर रिपीट झाले तर मग मागच्या आणि पुढच्या वर्णाचा काय होतं, दीर्घ आदेश होतो. दीर्घ आदेश होतो म्हणजे काय होतो तर तेच तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करतो. आता अ प्लस अ आला तर काय होईल, आ होईल. अ प्लस आ असला तरी देखील काय होईल, आच होईल. नंतर ई प्लस ई असली तर दीर्घ ई होईल. ई प्लस दीर्घ ई असली तरी पण दीर्घ ईच होईल. आणि दीर्घ ई प्लस दीर्घ ई असली तरी पण दीर्घ ईच होईल. हे बघा मजेशीर गोष्ट ही आपल्याला कळलं पाहिजे. उ प्लस उ असला तर काय होईल, दीर्घ उ होईल. उ प्लस दीर्घ उ असला तरी पण दीर्घ ऊच होईल. आणि दीर्घ उ प्लस दीर्घ उ असला तर काय, दीर्घ ऊच होईल. या गोष्टी तुम्हाला कळल्या पाहिजे. म्हणजे अप्रत्याहारातील वर्ण म्हणजे काय, अ, ई, उ आणि रू. काय, अ, ई, उ आणि रू याच्या पुढे जर सेम स्वर रिपीट झाला म्हणजे अ, ई, उ, रूच्या पुढे जर अ, ई, उ, रू रिपीट झाला तर काय होईल, दीर्घ आदेश होईल. म्हणजे काय, सवर्ण दीर्घ संधी म्हटली म्हणजे पुढे पण तोच पाहिजे, मागे पण तोच पाहिजे, तेव्हाच सवर्ण दीर्घ संधी होऊ शकते. तर एक याचं एक्झाम्पल आपण बघूया. नाधी येते असं एक्झाम्पल आपल्याला दिलं आहे. काय सांगितलं मला, नाधी येते. तर नाधी येतेमध्ये आपल्याला काय, हे बघा, पहिली विलांटी दुसरी विलांटी, पहिला उकार दुसरा उकार, तर सगळं दुसरं असतं याच्यात. असं म्हणायचो ना आपण लहानपणी, पहिली विलांटी दुसरी विलांटी. तर मग दुसरी विलांटी म्हणजे काय, मोठी विलांटी म्हणजे काय, दीर्घ. म्हणजे दीर्घ ज्या ठिकाणी असले तिथंच आपण सवर्ण दीर्घ संधीचा विचार करायचा. म्हणजे विलांटीच असली तर ती दीर्घ दुसरीच राहील, दीर्घच राहील. उकार जरी असला तरी तो दीर्घच राहील. आकार जरी असला म्हणजे तर आ राहील, अ नाही राहणार. ह्या गोष्टी असतात. तर आता इकडे दुसरी विलांटी दिसते आपल्याला. मग काय होईल याच्या सॉल्व करताना, ही ई डबल दिसते का, नाही दिसते. मग बघा मजेशीर गोष्ट, तुम्हाला मी ऑर्डर कशी फॉलो करायला लावली मागून पुढे. ते दिसतंय, काही संबंध नाही, डबल दिसत नाही, याच्या ठिकाणी डबल दिसत नाही. ई दिसतंय इथं, दीर्घ ई दिसतंय. मग इथे विचारलेलं की संधी इथे करायची का, नाही संधी इथे करायची नाही. कारण का, कारण आपल्याला डबल वर्ण पाहिजे ना, सेम वर्ण रिपीट पाहिजे, नाही दिसत. इथं पण दीर्घ दिसतोय, आ दिसतोय. मग आ दिसतोय तर आपण इथं काय करू शकतो, आपण अ प्लस अ करू शकतो. गड्या कळतं तुम्हाला. तर अ प्लस अ करू शकतो. तर कसं करू शकतो, किंवा अ प्लस आ करू शकतो. तर आता इथे आ दिसतोय ना मला, आ, तर आ कसा होऊ शकतो, तर अ प्लस अ होऊ शकतो, किंवा अ प्लस आ होऊ शकतो, किंवा आ प्लस आ होऊ शकतो. पण आपल्याला मिनिंगफुल शब्द पाहिजे ना. मिनिंगफुल शब्द कसं होईल, मग न प्लस आधी येते शब्द राहतो का, नाही आधी येते असा शब्द राहतो. तर मग न प्लस आधी येते असं केलं आपण. कशामुळे झालं, सवर्ण दीर्घ सवर्ण. मग सवर्ण दीर्घ संधीचं सूत्र काय, अक सवर्णे अची. तर मग याच्यामुळे काय होईल, न प्लस आधी येते, हे सिद्ध झालं. काय होईल, इति सिद्धम. अजून एक एक्झाम्पल काय, लघु प्लस उष्णम असं एक्झाम्पल आहे. तर मग लघु प्लस उष्णम बघितल्यानंतर इथं उकार दिसतोय आणि इथं पण उ दिसतोय, म्हणजे उ उ. मग काय होईल, लघ प्लस उ प्लस श्नम. आता उ प्लस उ दिसतोय, मग याचा काय होईल, दीर्घ होईल. मग दीर्घ होईल म्हणजे दीर्घ उ आल्यावर काय होईल, दुसरा उकार होईल. मग काय होईल, लघु श्नम. झालं सॉल्व. हे कशामुळे झालं, अक सवर्णे अची आणि इथे सुद्धा हे आहे. तर मग ही जी ऑर्डर सांगितली मी तुम्हाला, तर देखील राहू शकतो. म्हणजे काय,
अकसवर्णाचे म्हणजे काय, अप्रत्ययातले म्हणजे अ इ उ रू, याच्या पुढे परत अ इ उ रू आला म्हणजे अच्या पुढे अ, ईच्या पुढे ई, असं म्हणाल अप्रत्ययातील वर्ण सांगितलं म्हणजे